Praise Lord, welcome in this new video. देवाची स्तुती असो आणि या नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे. First, I thanks for God for giving me this great opportunity to speak in front of you. आणि प्रथम मी परमेश्वरला धन्यवाद देते की आज त्यांनी सुंदर संधी दिली की तुमच्या समोर बोलण्यासाठी. So, my today's title is The Glorious Hand of God. आणि म्हणून आज माझ्या संदेशाचा विषय आहे देवाचा प्रतापी हात. Let's see that what is the hand. आणि आपण पाहूया की देवाचा हात काय आहे. The God's hand is powerful. देवाचा हात सामर्थ्यशाली आहे. The God hand is mighty. देवाचा हात महान आहे. And God hand is wonderful. आणि देवाचा हात अप्रतिम आहे. Amen. So let's read verse 2 Samuel 24:14. आणि म्हणून वचन वाचूया दुसरं शमूएलचं पुस्तक 24वा अध्याय 14 वचन. दावीद गादास म्हणाला, मी मोठ्या पेचात पडलो आहे. परमेश्वरच्या हाती आपण पडूया, कारण त्याचे वात्सल्य मोठे आहे. परमेश्वरच्या हातात मी पडू नये, मनुष्याच्या हातात मी पडू नये. Amen. So what here there is a story of David. आणि इथं दाविदाविषयीची गोष्ट आहे. And we will go little back of this story. आणि थोडस आपण या गोष्टीच्या मागे जाऊया. What's here real happens? आणि तिथं नेमकी काय घडलेलं आहे. That David has done the counting of people of Israel and Jews. आणि दाविदाने जे इस्रायल लोक आहे, यहुदी लोक आहे, त्यांची जनगणना केलेली आहे. And God was not happy with this. आणि देव त्याविषयी संतुष्ट नाहीये. So God has spoke with the prophet whose name was Gad. आणि देव जो संदेष्ट आहे गादा त्याच्या बरोबर बोलला आहे. And Gad has gone near David and he told that. आणि गादा दाविदाजवळ जाऊन म्हणाला, God is giving you 3 options. देव तुला 3 गोष्टी सांगत आहे. First thing that पहिली गोष्ट म्हणजे there will be desert in your country for 7 years. आणि 7 वर्ष तुझ्या देशात दुष्काळ पडावा, Or किंवा for 3 months your enemy will crush you. किंवा 3 महिने तुझे शत्रू पाठलाग करावे, Or there will be die for the 3 days. किंवा तुझ्या देशात 3 दिवस मरी यावी. By listening this word, that David was very confused. आणि हे वचन ऐकून जो दावीद होता तो पेचात पडला. And his mind was not working. आणि त्याचं मन काम करत नव्हतं. He says that तो म्हणाला, let's fall in the hand of God. आणि आपण देवाच्या हातात पडूया. You know why he has says that? आणि तुम्हाला माहिती आहे का असं तो का म्हटला असावा. So let's read John 10:28 and 29. आणि म्हणून आपण वचन वाचूया की योहानचं पुस्तक याचा 10वा अध्याय आणि 28 आणि 29 वचन. मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो, त्याचा कधीही नाश होणार नाही. मी त्यांना माझ्या हातातून कोणी हिसकवून घेणार नाही. पित्याने मला जे दिले ते सर्वाहून मोठे आहे आणि पित्याच्या हातातून ते कोणी हिसकून घेऊ शकत I नाही. mean, you know why David says that I want to fall in the God's hand? आणि तुम्हाला माहिती आहे का दावीद का म्हणाला की मी देवाच्या हातात पडावं. Anybody cannot take it. देवाच्या हातातून कुणी काढून घेऊ I शकत नाही. mean, not anything. कुणी पण नाही. I mean, when we fall in the hands of God, ज्यावेळेस आम्ही देवाच्या हातात पडतो, not devil, sickness, or die, or anything cannot be removed from God's hand. सैतान, आजार आणि कुठली गोष्टी आम्हाला देवाच्या हातातून काढून घेऊ शकत नाही. So David is saying that I want to fall in the God's hand. म्हणून दावीद म्हणत आहे की मी देवाच्या हातात पडावं. You know what is a God hand? आणि तुम्हाला माहिती आहे देवाच्या हातात काय आहे. For example, I will tell you. आणि म्हणून उदाहरण एक मी तुम्हाला सांगणार आहे. If you will throw in a fire gold, आणि जर तुम्ही आगेमध्ये सोनं टाकलं and anyone will come and try to take it, आणि जर कुणीतरी दुसरं येऊन ते घेण्याचा प्रयत्न you know करत what will असेल happen? तर तुम्हाला माहिती आहे काय His होतंय. hand will burn. त्याचा हात भाजला जाईल. Same it is like with us. आणि तसंच आमच्या जीवनाविषयी आहे. Where the fire is a hand of God, देवाच्या हातात अग्नी आहे. and when we fall in a God's hand means when the gold fall in a fire. जसं सोनं त्या आगीमध्ये पडतं म्हणजे आम्ही त्या आगीमध्ये पडतो. If the enemy will come to take us, he will be burned. आणि जर सैतान आला आणि ते घेण्याचा प्रयत्न करत असेल तर तो भाजला जाईल. Amen. So take in this your mind. आणि म्हणून हे तुमच्या मनामध्ये घ्या. Fall in the God's hand. It is the safe thing. देवाच्या हातामध्ये आम्ही सुरक्षित आहोत. Amen. There is 3 points. आणि म्हणून 3 मुद्दे आपण पाहणार आहोत. The first, आणि पहिला मुद्दा आहे the God is support. देव
सावरतो. Amen. God is doing supporting by His hand. देव त्याच्या हाताने सावरतो. So let's read first Isaiah 41:10. आणि म्हणून पहिलं वचन आपण वाचूया. यशाचं पुस्तक 41 अध्याय 10 वचन. तू भिवू नको, कारण मी तुझ्या बरोबर आहे. घाबरू नको, कारण मी तुझा देव आहे. मी तुला शक्ती देतो, मी तुझे सहाय्य करीतो. मी आपल्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने तुला सावरितो. Amen. God is telling here, I am supporting you by my hand. आणि देव इथं म्हणते की मी तुला माझ्या हाताने सावरतो. In Bible there is one example of Peter. आणि पवित्र शास्त्रामध्ये एक उदाहरण आहे पेत्राविषयी. You know the Peter has refused Jesus 3 times. आणि जो पेत्र आहे त्याने येशूला 3 वेळा नाकारलं. That time he was fallen in his spiritual life. आणि त्यावेळेस तो आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये पडला गेला. But God has given him hand. पण देवाने त्यावेळेस त्याला हात दिला. And again he has stand. आणि परत तो उभा राहिला. And he has done the leadership. आणि तो पुन्हा पुढारी पण करायला So सुरुवात same in केली. our life. आणि म्हणून असंच आमच्या जीवनामध्ये When we are falling, ज्यावेळेस आम्ही पडतो, do not afraid. निराश होऊ नका. God is giving us hand. देव तुम्हाला हात देईल. And he is removing up. तुम्हाला तिथनं बाहेर काढेल. So second thing, आणि दुसरी गोष्ट आहे, the God's hand is lifting up. आणि देवाचा हात आम्हाला उंच उचलतो. And let's read First Peter 5th and 6th. आणि वचन वाचूया आपण पेत्राचं पहिले पत्र 5वा अध्याय 6वं वचन. म्हणून देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा, यासाठी की त्याने योग्य वेळी तुम्हास उंच करावे. Be humble. The time will come and God will lift you up. नम्र व्हा, योग्य वेळेत देव तुम्हाला उंच करेल. You know there is also one example of Moses. आणि इथं पण एक उदाहरण आहे की मोशे विषयी. The Moses was very humble. मोशे खूप नम्र व्यक्ती So God होता. has chosen him. देवाने त्याला निवडलं. And you know the Moses has removed the people of God from the Egypt. आणि जो मोशे होता त्याने मिसर देशातून लोकांना बाहेर काढलं. So God has lifted him up. आणि म्हणून देवाने त्याला उंच उचललं. And he was standing in front of 6 lakh people. आणि तो 6 लाख लोकांसमोर उभा राहिला. Here the God has lifted him up. आणि तिथं देवाने त्याला उंच You केलं. know because of his humbleness. कारण तो नम्र होता म्हणून. Be humble. नम्र राहा. The time will come and God will lift you up. आणि योग्य वेळ आल्यानंतर देव तुम्हाला उंच करेल. And third thing which is very important, आणि म्हणून तिसरी गोष्ट आहे ती फार महत्वाची आहे. the touch of hand of God. आणि देवाच्या हाताचा स्पर्श. I mean you know what is the touch of God's hand? आणि तुम्हाला माहितीये का देवाच्या हाताचा स्पर्श म्हणजे काय? When the God touch, ज्यावेळेस देव स्पर्श करतो, the death convert in the life. जे मृत्यू आहे ते जीवनात बदलतं. When the God's touch, ज्यावेळेस देव स्पर्श the करतो, blind can see. जे आंधळे ते पाहू लागतात. Amen. The devils run away. सैतान पळून जातो. Amen. So here let's read Luke chapter 7:14. आणि म्हणून इथं आपण वचन वाचूया की लूकचं पुस्तक याचा 7वा अध्याय आणि 14 वचन. मग जवळ जाऊन त्याने तिरडी स्पर्श केला, तेव्हा खांदेकरी उभे राहिले. मग तो म्हणाला, मुला मी तुला सांगतो, उठ. Amen. You know what's happened here? Jesus gone then near that dead man आणि इथं काय झालेलं आहे बघा की येशू त्या मृत मनुष्याच्या जवळ गेला and says, "Get up." आणि त्याला म्हटलं उठ. And the man get up. आणि तो मनुष्य उठून उभा You राहिला. know when the Jesus touch, आणि ज्यावेळेस येशूने त्याला स्पर्श the केला, dead has converted in the life. त्यावेळेस जे मरण होतं ते जीवनात परिवर्तित So झालं. God is telling you now, आणि म्हणून देव तुम्हाला in म्हणत your आहे, spiritual life, your spiritual life is dead. तुमचं आध्यात्मिक जीवन जर यावेळेस मेलेलं God असेल, is touching your spiritual life तुमच्या आध्यात्मिक जीवनाला देव स्पर्श and करत it आहे is converting in a new life. आणि ते नवीन जीवनामध्ये परिवर्तन होत आहे. So you understand the 3 things. आणि म्हणून या 3 गोष्टी तुम्हाला समजल्या First, पाहिजे. God hand is giving supporting. पहिलं म्हणजे देव आम्हाला सावरतो. God has lifting up us. देवाचा हात आम्हाला उंच And उचलतो. third thing, God is converting the dead in a life by touching. आणि तिसरं म्हणजे देवाचा हाताच्या स्पर्शाद्वारे I mean, मरण जीवनात बदलून so जातं. David has fallen in the God's hand आणि म्हणून दावीद म्हणत आहे, देवाच्या हातात मी पडावं. because he was knowing I fall in
God's hand, it will be safe for us. आणि त्याला माहित आहे की देवाच्या हातात पडणं हे माझ्यासाठी सुरक्षित आहे. And when he fall in God's hand, ज्यावेळेस तो देवाच्या हातात पडला, and God has forgiven him, देवाने त्यांना क्षमा केली. and God has not bring the three things in his country. देवाने त्या गोष्टी तिथं आणल्या नाही. So take in your life this. आणि म्हणून हे तुमच्या जीवनात घ्या So be in a hand of God. आणि देवाच्या हातात पडले जा. So today fall in God's hand. आणि म्हणून आजच तुम्ही देवाच्या हातात When he पडा. will fall, ज्यावेळेस तुम्ही देवाच्या हातात when पडणार, devil will become, ज्यावेळेस सैतान येणार, he will burn तो भाजला जाणार like in a fire. अग्नीमध्ये. Amen. So take these words in our life and now fall in God's hand. हे वचन तुमच्या जीवनामध्ये घ्या आणि देवाच्या हातात पडले जा. So God bless you by these words. Amen. देव तुम्हाला या वचनाच्या वचनाद्वारे आशीर्वादित करो. आमेन.